Hello everyone. In last session we see what is energy audit, what is the definition of energy audit, what is the need of energy audit, and different terms related to energy audit, type of energy audit, and also energy audit is carried out in a 3 phases. There is a phase first, phase second, and phase third. So phase first is pre-audit phase, phase second is a audit phase, and phase third it is a post-audit phase. So there is a 10-step methodology for detailed energy audit. Let's we see this 10-step methodology for detailed energy audit. So for this 10-step there is a chart is given here. In this chart there is a 3 column. First column is step number, second is plan of action, and third is a purpose or result. So first one, it is a phase first, that is a pre-audit phase. Means pre-audit means there is a prior to audit cases or prior to audit phases. So at that case there is a step 1. In that step 1, plan and organize work through audit, informal interview with energy manager, production plant manager. So there is a informal things, informal interviews of all the energy managers, production managers, plant managers. Okay, only in that stage, in that step we have to plan and organize. आपल्याला एक प्लॅन करायचं, ऑर्गनाइज करायचं आहे, आणि त्या ऑडिट थ्रू जाण्यासाठी आपण फक्त एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत जे कोणी मॅनेजर्स आहेत त्यांचा. मग त्याचा पर्पज काय आहे? तो फर्स्ट वन पर्पज इज रिसोर्स प्लॅनिंग, एस्टॅब्लिश ऑर्गनाइज अ एनर्जी ऑडिट टीम. सेकंड वन, ऑर्गनाइज इन्स्ट्रुमेंट्स अँड टीम फार्म. ओके, एक टीम फेम आपल्याला जी आहे ती टीम फेम बघायची, आपल्याला कुठली टीम आहे ते. रिसोर्स प्लॅनिंग, एस्टॅब्लिश, ऑर्गनाइज एनर्जी ऑडिट टीम, एक पूर्ण एनर्जी ऑडिट आपण टीम तिथं ते तयार करणार आहेत. ऑर्गनाइज इन्स्ट्रुमेंट अँड टीम फार्म. देन थर्ड वन, मायक्रो डाटा कलेक्शन suitable to type of industry. Some micro data collections are there also done जो त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. फोर्थ वन, फॅमिलायझेशन ऑफ प्रोसेस प्लांट ॲक्टिव्हिटीज. ओके, प्लांट ॲक्टिव्हिटीज त्या प्रोसेसची जे काही फॅमिलायझेशन थिंग्स आहेत, प्रोसेस आहेत, त्या प्रोसेस बघणं गरजेचं आहे, प्लांट ॲक्टिव्हिटी बघणं गरजेचं आहे. फिफ्थ वन, फर्स्ट हँड ऑब्झर्वेशन अँड असेसमेंट ऑफ करंट लेवल ऑपरेशन अँड प्रॅक्टिसेस. करंट लेवल ऑपरेशन काय चाललं आहे ह्याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे, त्याच्या प्रॅक्टिसेस करणं किंवा प्रॅक्टिसेस बघणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी फर्स्ट स्टेपमध्ये येणार आहेत. फक्त जे काही स्टार्टिंग आहे, प्रायर आहे, ज्या काही प्रायर थिंग्स आहेत, मायक्रो डाटा कलेक्शन असेल, काही प्रोसेस बघणं असेल, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज बघणं असेल, प्लांट ॲक्टिव्हिटीज चेकआउट करणं गरजेचं असेल, किंवा तुमची करंट लेवल ऑपरेशन काय हे बघणं गरजेचं आहे. तर हे सगळं तुमच्या स्टेप फर्स्टमध्ये होतं आहे. देन इन स्टेप सेकंड, कंडक्ट ऑफ अ ब्रीफ मीटिंग अवेअरनेस प्रोग्राम विथ ऑल डिव्हिजनल हेड्स अँड पर्सन कन्सर्न 2 to 3 hours. जे कोणी पर्सन त्या डिव्हिजनल हेड आहेत, ओके, पर्टिक्युलरली एखाद्या डिपार्टमेंटचे रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटचे हेड आहेत, त्यांची एक ब्रीफ मीटिंग आपल्याला कंडक्ट करायची आहे फॉर द अवेअरनेस ऑफ प्रोग्राम. टोटल काय प्रोग्राम होणार आहे, किती तासाचा होणार आहे, काय शेड्यूल असणार आहे, त्याच्यात काय विचारलं जाईल, ह्याच्यासाठी एक नॉर्मल मीटिंग कंडक्ट करायची आहे फॉर ओनली अवेअरनेस ऑफ प्रोग्राम. अँड ती कोणाबरोबर असेल तर सगळ्या डिव्हिजनल हेड्सबरोबर असणार आहे. ते जो कोणी पर्सन त्या इन्चार्ज असेल त्याच्याबरोबर होणार आहे, आणि साधारण 2 ते 3 तासाची ही तुमची काय असणार, एक मीटिंग असणार आहे. तर त्याचं पर्पज काय आहे तर बिल्डिंग अप कोऑपरेशन. सगळे जे काही टीम मेंबर्स आहेत आणि जे काही तुमचे ऑडिट मेंबर्स आहेत त्यांच्यात कॉपरेशन बिल्डिंग अप व्हावं. त्याच्याचबरोबर इश्यू, क्वेश्चनेट्स, जे काही क्वेश्चन्स इश्यूज आहेत ते इश्यूज फॉर ईच डिपार्टमेंट त्यांना आयडेंटिफाईज व्हावेत, त्यांच्यासमोर ते क्वेश्चन जे काही इश्यूज आहेत ते यावेत. त्याच्याचबरोबर ओरिएंटेशन अवेअरनेस क्रिएशन. ओके, जे काही अवेअरनेस आहे, ओरिएंटेशन अवेअरनेस आहे ते तयार व्हावं, बिल्डअप व्हावं. ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत ॲक्च्युली तर ही स्टेप सेकंड किंवा ह्याच्यासाठी आपण एक मीटिंग कंडक्ट करणार आहोत विथ द डिफरंट हेड्स. नेक्स्ट स्लाइड इज और नेक्स्ट phase is second phase, that is a audit phase. Actual audit is done in that phase. So in that audit phase there is a step 3. So step 3 consists of primary data gathering process, फ्लो डायग्राम अँड एनर्जी युटिलिटी डायग्राम. आता ह्याच्यामध्ये जो काही प्रायमरी डाटा आहे तो कलेक्ट करायचा आहे आपण. त्याच्यामध्ये जे काही तुमची फ्लो डायग्राम असेल तुमच्या प्लांटची, तुमच्या युनिटची, ती फ्लो डायग्राम, एनर्जी डायग्राम, युटिलिटी डायग्राम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत. हा टोटल प्रायमरी डाटा तुम्ही कलेक्ट करणार आहात स्टेप थर्डमध्ये. आता ह्याचं ॲक्च्युअल जे काही प्रोसेस किंवा जे काही पर्पज आहे तो पर्पज बघूया आपण.
हिस्टॉरिक डाटा ॲनालिसिस, बेसलाईन डाटा कलेक्शन. जो काही हिस्टॉरिक डाटा आहे तुमचा आधीचा जो काही डाटा आहे तो डाटा कलेक्ट करायचा आहे. बेसलाईन डाटा कलेक्शन बेसिसवरती आपण हा डाटा कलेक्ट करणार आहोत. सेकंड वन, प्रिपेअर प्रोसेस फ्लो चार्ट. जो काही प्रोसेस फ्लो चार्ट आहे तो प्रिपेअर करणार आहोत. ऑल सर्व्हिस युटिलिटी सिस्टीम डायग्राम, ज्या काही सगळ्या युटिलिटी सिस्टीमच्या आहेत, सगळ्या ज्या काही सर्व्हिस डायग्राम्स आहेत त्या प्रिपेअर करायच्या आहेत. एक्झाम्पल सिंगल लाईन पॉवर डिस्ट्रीब्युशन डायग्राम, देन वॉटर कॉम्प्रेस्ड एअर अँड स्टीम डिस्ट्रीब्युशन, म्हणजे जे काही वॉटर कॉम्प्रेसर प्रोसेस असेल, स्टीम डिस्ट्रीब्युशन प्रोसेस किंवा स्टीम डिस्ट्रीब्युशन कशी होते ह्याची जी काही डायग्राम असेल तर त्याची काही सिंगल लाईन डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट वन, फोर्थ वन, डिझाईन ऑपरेशन डाटा अँड शेड्यूल ऑफ ऑपरेशन. डिझाईन ऑपरेशन डाटा जो काय आहे, ठीक आहे, कधी ऑपरेशन होतं आहे, काय ऑपरेशन होतं आहे, किती टाईम ऑपरेशन होतं आहे, ह्याचा डाटा आपण कलेक्ट करायचा आहे. शेड्यूल त्याचं जे ॲक्च्युअल काय आहे, कितीपासून किती तास तुमचं ॲक्च्युअल सगळं जे सुरू असणार आहे वर्किंग प्रोसेस, हे एक आपण त्याचं शेड्यूल जे काय आहे ते डिझाईन करणार आहोत किंवा ते डिझाईन तिथे आपण फिलअप करणार आहोत. त्याच्याचबरोबर नेक्स्ट वन थिंग इज फिफ्थ वन, दॅट इज अ ॲन्युअल एनर्जी बिल अँड एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न. तुमचं ॲन्युअल एनर्जी बिल काय आहे, एनर्जी कन्झम्पशनचा पॅटर्न कुठला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या फेज सेकंड स्टेप थर्डमध्ये मांडणार आहोत किंवा तो डाटा कलेक्ट करणार आहोत, गॅदर करणार आहोत आणि तो आपली जी काही कमिटी आहे त्या कमिटी पुढे देणार आहोत. नेक्स्ट वन, स्टेप फोर्थ, कंडक्ट सर्वे अँड मॉनिटरिंग. सो स्टेप फोर्थ, कंडक्ट सर्वे अँड मॉनिटरिंग. आता ॲक्च्युअल सर्वे ह्याच्यात आपल्याला करायचं आहे. फर्स्ट वन, मेजरमेंट, मोटर सर्वे, इन्सुलेशन and lightning survey with a portable instrument for collection of more and accurate data, confirm and compare operating data with design data. काय करतोय आपण, जो काय ॲक्च्युअल डिझाईन डाटा आहे, जो काय ॲक्च्युअल डाटा असणार आहे ह्याच्याबरोबर तुमचा जो काय डाटा आहे त्यांचं काय करणार आहे, मोटर सर्वे असेल, इन्सुलेशन लेवल असेल, लाईटनिंग सर्वे असेल, विथ अ पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट फॉर कलेक्शन ऑफ मोअर अँड ॲक्युरेट डाटा. ह्या सगळ्यांचा जो काही मोअर अँड ॲक्युरेट डाटा आहे तो आपल्याला कलेक्ट करायचा आहे. तो डाटा एकत्र करणार आहोत आपण आणि कम्पेअर करणार आहोत ऑपरेटिंग डाटा विथ डिझाईन डाटा. त्याच्या असणाऱ्या डिझाईन बरोबर आपण हा डाटा काय करणार आहोत, कम्पेअर करणार आहोत. म्हणजे आपल्याला कम्पेअर कशासाठी करायचं आहे की ॲक्च्युअल जे काही डिझाईन केलेली मोटर होती किंवा जे काही डिझाईन केलेलं इन्सुलेशन होतं ते इन्सुलेशन आत्ता तुमच्या प्लांटमध्ये आहे का, तेच इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे का. लाईटिंग सर्वे जर केला तर त्याच पद्धतीची लाईटिंग जी डिझाईन करताना होती तीच लाईटिंग आत्ता आहे का, किंवा आत्ता एक्झिस्टिंग इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही डिझाईन करताना जे काही इन्स्ट्रुमेंट आयडेंटिफाय केले होते ते इन्स्ट्रुमेंट्स आणि आत्ताचे इन्स्ट्रुमेंट ह्या सगळ्या गोष्टी ॲक्युरेट आहेत का हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण ॲक्च्युअल कंडक्ट सर्वे आणि मॉनिटरिंग ह्याचा सर्वे कंडक्ट करणार आहोत आणि मॉनिटरिंग करणार आहोत. सो इन नेक्स्ट स्लाइड देयर इज अ स्टेप 5, conduct of detailed trial experiment for selected energy gadgets. Okay, so conduct of detailed trial experiments. आता डिटेल्ड ट्रायल आपल्याला घ्यायचे आहे, एक्सपेरिमेंट्स आपल्याला ॲक्च्युअल घ्यायचे आहेत की जे काही तुम्ही दिलेलं आहे ते जे कलेक्टेड डाटा आहे तो डिटेलमध्ये बघायचा आहे, तो ॲज इट इज खरोखर आहे का हे आयडेंटिफाय करण्यासाठी डिटेल ट्रायल एक्सपेरिमेंट घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे काही रिझल्ट किंवा त्याची जी काही पर्पज आहे तो पर्पज फर्स्ट वन, ट्रायल अँड एक्सपेरिमेंट 24 hour पॉवर मॉनिटरिंग. तर 24 तासाचं पॉवर मॉनिटरिंग तिथे आपण ॲक्च्युअल करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे त्याचं पॉवर फॅक्टर असेल, किलोवॅट आवर असेल, एक्सेट्रा ज्या गोष्टी आहेत त्या आपण साधारण 24 तासाच्या आवर्सवरती आपण ह्याची ट्रायल आणि एक्सपेरिमेंट घेणार आहोत. सेकंड वन, लोड व्हेरिएशन ट्रेंड्स इन पंप्स, फॅन, कॉम्प्रेसर. तुम्ही जे काही लोड व्हेरिएशन ट्रेंड्स आहेत, जे काही लोड व्हॅरी होतो आहे तुमचा पंपसाठी, फॅनसाठी, कॉम्प्रेसर्ससाठी, डिफरंट थिंग्ससाठी एका 24 तासासाठी किंवा एका दिवसासाठी तो आपण इथं ऑब्झर्व करणार आहोत. नेक्स्ट वन, बॉयलर एफिशियन्सी ट्रायल फॉर 4 to 8 hours. जे काही तुमचे बॉयलर्स आहेत, फर्नेसेस आहेत त्यांची एफिशियन्सी साधारण 4 ते 8 तासाची आपण काय करणार आहोत, कंडक्ट करणार आहोत किंवा एफिशियन्सी आपण आयडेंटिफाय करणार आहोत. कशी, तर त्यांचे काही डिफरंट टेस्ट आणि एक्सपेरिमेंट्स घेऊन. फोर्थ वन, फर्नेस एफिशियन्सी ट्रायल इक्विपमेंट. जे काही फर्नेसेस आहेत त्याची पण एफिशियन्सी घेणार आहोत बाय ट्रायल इक्विपमेंट, बाय एक्सपेरिमेंट, बाय टेकिंग अ एक्सपेरिमेंट ऑन इट. त्याच्यावरती काही एक्सपेरिमेंट घेऊन आपण ह्या सगळ्यांचे ट्रायल करणार आहोत. आफ्टर दॅट स्टेप 6, ॲनालिसिस ऑफ एनर्जी यूज. ॲक्च्युअल एनर्जी यूज किती केली जाते ह्याचा ॲनालिसिस इथं करायचा स्टेप 6मध्ये. मग त्याच्यामध्ये काय करणार आहोत, तर एनर्जी अँड मटेरियल बॅलन्स अँड एनर्जी लॉस वेस्ट ॲनालिसिस. एनर्जी ॲक्च्युअली किती यूज केली जाते आहे, मटेरियल बॅलन्सिंग किती आहे आणि एनर्जी लॉस किती झालेला आहे, वेस्टेज किती झालेलं आहे, या वेस्टेजचं ॲनालिसिस, ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या ॲनालिसिस ऑफ एनर्जी यूजमध्ये आपण बघणार आहोत. किती
मटेरियल आपण प्रायर यूज केलं, इनपुट काय आहे, आउटपुट एनर्जी किती आहे आणि त्याच्यामध्ये लॉस किती झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय तुमच्या स्टेप 6मध्ये केल्या जातील. स्टेप 7 आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन, ENCON म्हणजेच काय तर एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट. इट इज अन एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट. सो आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटीज. मग कुठे आपण आयडेंटिफाय करायचं आहे की कुठे एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी आहे, कुठे एनर्जी कॉन्झर्व होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे अजून तुमची पॉवर कुठे लॉस होत असेल, समजा तुमची एनर्जी कुठे लॉस होत असेल तर तिथे आपण रिड्यूस करू शकतो का, ते लॉसेस कमी करू शकतो का, ह्या गोष्टी आपण आयडेंटिफाय करायच्या आहेत. कुठे कुठे एनर्जी सेव्ह करू शकतोय, कुठे कुठे आपलं टोटल बिलिंग आहे ते सेव्ह करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यात आयडेंटिफाय करणार आहोत. मग ह्याची काय ॲक्च्युअली पर्पज किंवा रिझल्ट काय आहे तर फर्स्ट वन आयडेंटिफिकेशन अँड कोइन्साइड्स, देन ENCON इनकॉन मेजरमेंट म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट मेजरमेंट. सेकंड वन कन्सीव डेव्हलप अँड रिफाईन आयडियाज. तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत त्या कन्सीव करा, डेव्हलप करा. तिथे ते ज्या काही आयडियाज आहेत, न्यू आयडियाज आहेत, त्या न्यू आयडियाज तिथं आपण काय करणार आहोत, ॲक्च्युअल इन्स्टॉल करणार आहोत, पुटअप करणार आहोत. ठीक आहे, डेव्हलप करणार आहोत. थर्ड वन रिव्ह्यू द प्रिव्हियस आयडिया सजेस्टेड बाय एनर्जी ऑडिट इफ एनी. ज्या काही आधी काही एनर्जी ऑडिटमध्ये प्रिव्हियस आयडिया असतील, सजेस्ट केल्या असतील तर त्या आपण काय करणार आहोत, तिथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यूज ब्रेन स्ट्रोमिंग. आता ब्रेन स्ट्रोमिंग म्हणजे काय तर व्यवहारार्थ म्हणजे काहीतरी अशी गोष्ट, अशी एखादी कन्सेप्ट किंवा आपण काय म्हणूया विचारमंथन. ब्रेन स्ट्रोमिंग म्हणजे नॉर्मली विचारमंथन करणं. मग विचारमंथन करून व्हॅल्यू ॲनालिसिस टेक्निक्स, काही अशा व्हॅल्यू ॲनालिसिस टेक्निक्स तुम्ही तिथे यूज करू शकता का, अशा गोष्टी आपण स्वतः आयडेंटिफाय करायच्या, स्वतः विचार करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुमच्याकडे सगळं लाईटिंग हे CFL असेल, सध्या कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प असेल, तर तुम्ही जर रिसेंटलीचे LEDs यूज केलेत तर ऑब्व्हियसली काय होणार, एनर्जी सेव्ह होणार आहे. त्याच्याचबरोबर जर काही न्यू कन्सेप्ट यूज केले आपण, ओके, लॅम्प कंट्रोल बाय द क्लॅम्प मेथड, तर मग जर एखादा पर्सन तिथं आला तर तो क्लॅम्प करेल, लाईट लागेल. ठीक आहे, जेव्हा तो बाहेर जर पुन्हा क्लॅम्प करेल लाईट ऑफ होईल. म्हणजे जेव्हा व्यक्ती आहे तोपर्यंत किंवा असे काही सेन्सर बसवले की जोपर्यंत पर्सन सेन्स होते तोपर्यंत लाईट लागणार, कुठलाही पर्सन सेन्स होत नाही तेव्हा लाईट सगळं ऑफ होणार. मग असं ॲटोमॅटिकली तिथे काय केलं जाणार आहे तर तुमचं जे काही लाईट आहे किंवा एनर्जी आहे ती सेव्ह केली जाणार आहे. तर अशा काही ब्रेन स्ट्रोमिंग किंवा विचारमंथन करून तुम्ही आयडियाज सुचवायच्यात आणि त्या तिथे यूज करू शकता. कॉन्टॅक्ट व्हेंडर्स फॉर न्यू एफिशियंट टेक्नॉलॉजी. तुम्ही ते व्हेंडर्स जे काही कंपनी ओनर्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा, कारण अशा काही नवीन एफिशियंट टेक्नॉलॉजी तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये, तुम्ही तुमच्या इन्स्टॉलेशनमध्ये काय करू शकता, इन्स्टॉल करू शकता किंवा त्या तुम्ही तिथे यूज करून तुमचं एनर्जी जे काय आहे ते सेव्ह करू शकता, एनर्जी बिल सेव्ह करू शकता. तर अशा पद्धतीने हा स्टेप 7 आहे. आफ्टर दॅट स्टेप 8 कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. आता कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस या स्टेप 8मध्ये आपण करणार आहोत. त्याचं काय आहे, त्याचं पर्पज किंवा त्याचा रिझल्ट काय आहे तर ॲसेस टेक्निकल फिजिबिलिटी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी अँड प्रायोरायझेशन ऑफ इनकॉन ऑप्शन्स फॉर इम्प्लिमेंटेशन. मग ॲसेस टेक्निकल फिजिबिलिटी, काही टेक्निकल फिजिबिलिटी आहेत. इकॉनॉमिकल व्हायबिलिटी म्हणजेच काय, व्यवहारार्थ. ओके, व्यवहारार्थानुसार किंवा प्रायोरायझेशन ऑफ एनकॉन ऑप्शन्स फॉर इम्प्लिमेंटेशन म्हणजे काही असे एनकॉन इम्प्लिमेंटेशन्स आहेत का, एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्टनुसार काही इम्प्लिमेंट तुम्ही करू शकता का की ज्याच्यामुळे टेक्निकल फिजिबिलिटी होईल किंवा इकॉनॉमिकली काहीतरी गोष्टी कमी होतील किंवा कॉस्ट कमी होईल, अशी एखादी गोष्ट तुम्ही तिथे इम्प्लिमेंट करू शकता का, हे आपण आयडेंटिफाय करायचं आहे. सिलेक्ट द मोस्ट प्रॉमिसिंग प्रोजेक्ट. असा एक मोस्ट प्रॉमिसिंग प्रोजेक्ट ते आपण सिलेक्ट करणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या बिल्डिंगसाठी तुम्ही काहीतरी एक मोस्ट प्रॉमिसिंग प्रोजेक्ट सिलेक्ट करणार आहात की ज्याच्यामुळे टोटल कॉस्ट जी आहे ती कमी होणार आहे. थर्ड वन प्रायोरिटी बाय लो मीडियम लॉंग टर्म मेजर. ओके, प्रायोरिटी बाय लो मीडियम लॉंग टर्म मेजर. काही लो मीडियम लॉंग टर्म मेजर्स आहेत त्यांना प्रायोरिटी आपण देणार आहोत. नेक्स्ट वन स्टेप 9 रिपोर्टिंग अँड रिप्रेझेंटेशन टू दी टॉप मॅनेजमेंट. आता जे काही टॉप मॅनेजमेंट आहेत त्यांना आपण रिपोर्ट करणार आहोत, त्याच्यासाठी प्रेझेंटेशन ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन, रिपोर्ट प्रेझेंटेशन टू द टॉप मॅनेजमेंट. ह्या सगळ्या टॉप मॅनेजमेंट लोकांसाठी आपण काय करतोय त्याचा टोटल रिपोर्ट तयार करणार आहोत की कुठे कुठे एनर्जी कॉन्झर्वेशन होती आहे, कुठे कुठे लॉसेस होत आहेत, कुठे कुठे कंपॅरिझन दिसतं आहे तुमच्या ॲक्च्युअल डिझाईन व्हॅल्यूमध्ये आणि ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये,
आणि मग ह्यानुसार तुम्ही कुठे अजून एनर्जी कन्झर्वेशन करू शकता, कुठे कुठे तुमची कॉस्ट कमी होणार आहे, कुठे कुठे तुमची एनर्जी सेव्हिंग होणार आहे, कुठे कुठे लॉसेस कमी होणार आहेत, या सगळ्याचं एक डॉक्युमेंटेशन तयार करायचं आहे, रिपोर्ट तयार करायचं आहे, सगळ्याचं प्रेझेंटेशन तयार करणार आहोत. आणि जे टॉप मॅनेजमेंट आहेत, जे काही मॅनेजमेंट कमिटी आहे, त्या मॅनेजमेंट कमिटीला आपण ते रिपोर्ट करणार आहोत किंवा त्याच्यासाठी प्रेझेंटेशन ठेवणार आहोत. सो नेक्स्ट वन इट इज अ फेज थर्ड, दॅट इज अ पोस्ट ऑडिट फेज. आत्तापर्यंत हे सगळं ऑडिटिंग झालेलं आहे. आता ऑडिटिंग झाल्यानंतरचं काय असणार आहे, तर स्टेप 10 इम्प्लिमेंटेशन अँड फॉलोअप. जे काही तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. म्हणजे मी सांगितलं की LED लॅम्प बसवा, तर ते LED लॅम्प बसवायचे आहेत आणि त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. की आधी CFL असताना किती पॉवर सेव्ह होत होती आणि आता LEDs असताना किती पॉवर सेव्ह होती आहे, मग त्यानुसार तुमची किती कॉस्ट कमी झालेली आहे, किती कॉस्ट वाढलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घ्यायचा आहे. मग ह्याची जी काही ॲक्च्युअल प्रोसिजर किंवा ह्याचं ॲक्च्युअल जे काही रिपोर्ट आहे ती काय आहे, तर फर्स्ट वन असिस्ट अँड इम्प्लिमेंट एन्कॉन म्हणजे एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट रिकमेंडेशन मेजर अँड मॉनिटर दी परफॉर्मन्स. जो काही टोटल परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स आपण मॉनिटर करायचा आहे आणि ते इम्प्लिमेंट जे काही करणार आहोत ते असिस्ट करणार आहोत, ते असिस्ट करायचं आहे. ॲक्शन प्लॅन शेड्यूल फॉर इम्प्लिमेंटेशन, जो काही इम्प्लिमेंट करायचं त्याचा ॲक्शन प्लॅन शेड्यूल प्रिपेअर करणार आहोत आपण आणि इम्प्लिमेंट करणार आहोत. फॉलोअप अँड पिरियॉडिक रिव्ह्यू, त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्याचा पिरियॉडिक रिव्ह्यू करणार आहोत. सो स्टेप फर्स्ट जी काही आपली होती त्या स्टेप फर्स्टमध्ये प्री ऑडिट फेज ॲक्टिव्हिटीज काय आहेत. अ स्ट्रक्चर्ड मेथडॉलॉजी टू कॅरी आउट अँड एनर्जी ऑडिट इज नेसेसरी फॉर एफिशियंट वर्किंग अँड इनिशियल स्टडी ॲट दी साईट शेड्यूल should always be carried out as the planning of the procedure necessary for an audit is most important. म्हणजे या सगळ्या गोष्टी प्री ऑडिटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्याचं प्लॅनिंग करणं, शेड्यूल करणं, ठीक आहे. ते जे काही सांगितलेल्या इनिशियल गोष्टी आहेत त्या कॅरी आउट करणं, इनिशियल वर्क कॅरी आउट करणं, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन प्री ऑडिट फेज. प्री ऑडिट फेजमध्ये काही थिंग्स आहेत, डिफरंट थिंग्स आहेत, त्या करणं आपल्याला गरजेचं आहे. आता इन नेक्स्ट वन स्लाइड इनिशियल साइट विजिट अँड प्रिपरेशन रिक्वायर्ड फॉर डिटेल्ड ऑडिटिंग. आता इनिशियल साइट व्हिजिट काय असणार आहे, प्रिपरेशन रिक्वायर्ड फॉर डिटेल ऑडिटिंग काय काय रिक्वायर्ड आहेत, तर त्या गोष्टी आपण इथे बघूयात. अँड इनिशियल साइट व्हिजिट मे टेक अँड 1 day and gives the energy auditor engineer an opportunity to meet the personal concern, to familiar him with the site and to assess the procedure necessary to carry out the energy audit. म्हणजे ॲक्च्युअली इनिशियल स्टेजवरती आपण त्या साईटला व्हिजिट द्यायची आहे आणि पूर्ण एक 1 day व्हिजिट त्याला आपण प्रोव्हाइड करायचे आहे. गिव्ह द एनर्जी ऑडिटर इंजिनियर अँड अपॉर्च्युनिटी टू मीट द पर्सनल कन्सर्न टू फॅमिलाइज. म्हणजे जो कोणी तिथं एनर्जी ऑडिटर असेल, इंजिनियर असेल, त्यांनी पूर्ण फॅमिलराईज झालं पाहिजेत पूर्ण साईटबरोबर, की काय साईट आहे, काय त्याच्यामध्ये यूज केलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आयडेंटिफाय झाल्या पाहिजेत, एवढा वेळ त्याला दिला पाहिजे. टू असिस्ट द प्रोसेस नेसेसरी टू कॅरी आउट द एनर्जी ऑडिट. एनर्जी ऑडिट करण्यासाठी ॲक्च्युअली कुठली प्रोसेस कॅरी आउट करावी लागेल, नेसेसरी काही गोष्टी आहेत हे त्याला आयडेंटिफाय त्याच्यामध्ये झालं पाहिजे. सो ड्युरिंग द इनिशियल साईट व्हिजिट द एनर्जी ऑडिटर इंजिनियर शुड कॅरी आउट द फॉलोइंग ॲक्शन्स. मग त्यांनी काही फॉलोइंग ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत. मग कुठल्या ॲक्शन्स त्यांनी घेतल्या पाहिजेत, तर डिस्कस विथ द साईट सिनियर मॅनेजमेंट दी एम ऑफ द ओके. त्यांनी काय केलं पाहिजे, डिस्कस केलं पाहिजे कोणाबरोबर, साईट सिनियर जो काही मॅनेजमेंट आहे त्यांच्याबरोबर. द एम ऑफ दी एनर्जी ऑडिट कशासाठी, तर एनर्जी ऑडिटसाठी. सेकंड वन डिस्कस इकॉनॉमिक गाईडलाईन असोसिएटेड विथ द रिकमेंडेशन ऑफ द ऑडिट. जी काय एक गाईडलाईन आहे इकॉनॉमिकची, ती गाईडलाईन त्यांच्याबरोबर डिस्कस केली पाहिजे. ऑप्टेन साईट ड्रॉइंग वेअर अवेलेबल बिल्डिंग लेआउट, स्टीम डिस्ट्रीब्युशन, कॉम्प्रेस्ड एअर डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन एक्सेट्रा. साईट ड्रॉइंग काढलं पाहिजे किंवा तयार केलं पाहिजे वेअर अवेलेबल, जिथं गरजेचं आहे. बिल्डिंग लेआउट बघितली पाहिजे. मग स्टीम डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे, कॉम्प्रेस्ड डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे, ह्या काही गोष्टी आहेत, मेन इम्पॉर्टंट थिंग्स आहेत, हे त्यांनी आयडेंटिफाय केलं पाहिजे किंवा ह्याचं ड्रॉइंग काढलं पाहिजे. नेक्स्ट वन ॲनालिसिस द मेजर एनर्जी कन्झम्पशन डाटा विथ दी रिलिव्हंट पर्सन. जो काय मेजर एनर्जी कन्झम्पशन डाटा आहे तो जो काय स्पेसिफिक पर्सन असेल, रिलिव्हंट पर्सन असेल, त्याच्याकडून तो डाटा घ्यायचा, त्याचं ॲनालिसिस झालं पाहिजे. नेक्स्ट वन टूर दी साईट अकंपनीड बाय इंजिनिअरिंग
प्रोडक्शन, जी काही साईट आहे इंजिनिअरिंग प्रोडक्शन आहे तिथे टूर दिली पाहिजे, म्हणजे तिथे व्हिजिट दिली पाहिजे आहे त्या साईटला, आणि तिथे ॲक्च्युअल प्रोडक्शन काय आहे, ॲक्च्युअल इंजिनिअरिंग मटेरियल काय आहे किंवा ॲक्च्युअल काय प्रोडक्शन होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आयडेंटिफाय केल्या पाहिजेत. सो नेक्स्ट वन, द मेन एम ऑफ दिस व्हिजिट्स आर. मग आता ही जी काही व्हिजिट देत आहेत त्या व्हिजिटचं मेन एम काय आहे. सो देर इज अ डिफरंट एम ऑफ दॅट व्हिजिट और दॅट टूर. फर्स्ट वन, टू फायनलाइज एनर्जी ऑडिट टीम. पहिल्यांदा ती एनर्जी ऑडिट टीम फायनलाइज करणं. टू आयडेंटिफाय द मेन एनर्जी कन्झ्युमिंग एरिया प्लांट ॲटम टू बी सर्वेड ड्युरिंग दी ऑडिट. त्या ऑडिटच्या वेळेस जे काय मेन एनर्जी कन्झम्पशन एरिया आहे, प्लांट आहे, ॲटम्स आहेत, जे काही सर्वेमध्ये दिसत आहेत हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन, टू आयडेंटिफाय एनी एक्झिस्टिंग इन्स्ट्रुमेंटेशन ॲडिशनल मेटरिंग रिक्वायर्ड. काही एक्झिस्टिंग आहेत किंवा काही ॲडिशनल मीटरिंग आपल्याला रिक्वायर्ड आहेत का, इन्स्ट्रुमेंटेशन ॲडिशनल काही इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड आहेत का, हे आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन, टू डिसाईड वेदर एनी मीटर विल हॅव टू बी इन्स्टॉल्ड पेअर टू द ऑडिट. फॉर एक्झाम्पल किलोवॅट आवर, स्टीम ऑइल, गॅस मीटर. म्हणजे आत्ता आहेत त्याच्यामध्ये आणि काही आपल्याला एक्स्ट्रा ॲड करावे लागतील का इन्स्ट्रुमेंट्स, काही मीटर्स. कशासाठी, तर काही किलोवॅट आवर्ससारखे मीटर्स किंवा काही स्टीम ऑइल और गॅस मीटर्स असतील हे मेजर करण्यासाठी, त्याचं प्रेशर मेजर करण्यासाठी. तर असे काही मीटर्स आपल्याला तिथं ॲडिशनल पुट करावे लागतील का. टू आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंटेशन रिक्वायर्ड फॉर कॅरिंग आउट दी ऑडिट. आता ऑडिट ॲक्च्युअली कॅरी आउट करण्यासाठी काही एक्स्ट्रा एनी अनादर इन्स्ट्रुमेंटेशन लागणार आहेत का. म्हणजे ऑडिट कॅरी आउट करण्यासाठी, ऑडिट कॅरी आउट करायचं असेल तर काहीतरी एखादी गोष्ट मेजर करावी लागेल. समजा तुम्हाला स्पीड मेजर करायचं असेल तर त्या स्पीड मेजरमेंटसाठी तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट लागेल. मग असे काही डिफरंट इन्स्ट्रुमेंट तुम्हाला इथे रिक्वायर्ड आहेत का हे बघणं गरजेचं आहे. टू प्लॅन विथ अ टाईम फ्रेम. टू प्लॅन विथ अ टाईम फ्रेम, जे काही तुम्ही प्लॅन करणार आहात तो टाईम फ्रेममध्ये असला पाहिजे, त्या टाईममध्ये असला पाहिजे. टू कलेक्ट मायक्रोडाटा ऑन प्लांट एनर्जी रिसोर्स मेजर एनर्जी कन्झ्युमिंग सेंटर. जे काही सगळे मायक्रोडाटा आहेत प्लांट एनर्जी रिसोर्सचे मेजर एनर्जी कन्झ्युमिंग सेंटर, जे काही मेजर एनर्जी कन्झ्युम करणारं सेंटर आहे त्याच्यातला जो काही मायक्रोडाटा आहे तो कलेक्ट करणं गरजेचं आहे. टू क्रिएट अवेअरनेस थ्रू मीटरिंग अँड प्रोग्राम. जे काय मीटरिंग थ्रू टोटल अवेअरनेस जो काय आहे तो क्रिएट करायचा आपल्याला. ओके, मीटरिंगचे डिफरंट व्हॅल्यूज, प्रोग्राम्स वेगवेगळे असतील याच्यावरून क्रिएट अवेअरनेस अबाउट ऑल दिस ऑडिटिंग. ह्या ऑडिटिंगचं सगळं अवेअरनेस आपल्याला काय करायचं तिथे क्रिएट करायचं आहे. आफ्टर दॅट द इन्फॉर्मेशन टू बी कलेक्टेड ड्युरिंग द डिटेल्ड ऑडिट इन्क्लूड. आता कुठले इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करणार आहोत ड्युरिंग द डिटेल्ड एनर्जी ऑडिट. वेगवेगळी इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करायची आहे. सो फर्स्ट वन, एनर्जी कन्झम्पशन बाय टाईप ऑफ एनर्जी, बाय डिपार्टमेंट, by major atoms of process equipment, by end use. एनर्जी कन्झम्पशन बाय टाईप ऑफ एनर्जी बाय डिपार्टमेंट. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कुठल्या टाईप ऑफ एनर्जी कन्झम्पशन केलं जातं आहे, मेजर ॲटम्स कुठले होते त्या प्रोसेसमध्ये, ते इक्विपमेंट्स कुठले आहेत हे आयडेंटिफाय करायचं. नेक्स्ट वन, किंवा ह्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचा. सेकंड वन, मटेरियल बॅलन्स डाटा, रॉ मटेरियल, इंटरमिडिएट अँड फायनल प्रोडक्ट, रिसायकल्ड मटेरियल, यूज ऑफ स्क्रॅप और वेस्ट प्रोडक्ट, प्रोडक्शन ऑफ बाय प्रोडक्ट फॉर रियूज इन अदर इंडस्ट्री एक्सेट्रा. मग जे काय मटेरियल बॅलन्स डाटा आहे, कुठला मटेरियल आलेला आहे, रॉ मटेरियल कुठला आहे, इंटरमिडिएट अँड फायनल प्रोडक्ट काय आहे, रिसायकल मटेरियल, यूज ऑफ स्क्रॅप, तुम्ही जर स्क्रॅप एखादं राहत असेल त्याचं रिसायकल कसं करताय, त्याची प्रोसेस काय आहे का, और वेस्ट असेल एखादं वेस्टेज असेल एखादं प्रोडक्ट तर त्या वेस्टेजचं काय करू शकतो आपण. ठीक आहे, स्क्रॅप कसं रियूज करायचं, प्रोडक्ट फॉर रियूज इन अदर इंडस्ट्री एक्सेट्रा, दुसऱ्या इंडस्ट्रीला ते प्रोडक्ट यूज करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा डाटा कलेक्ट करायचा आहे. थर्ड वन, एनर्जी कॉस्ट अँड टॅरिफ डाटा. ओके, एनर्जी कॉस्ट, टोटल तुमच्या एनर्जीची कॉस्ट काय आहे आणि तुमच्या टोटल जी काही इंडस्ट्री आहे त्याचा टॅरिफ डाटा काय आहे. फोर्थ वन, प्रोसेस अँड मटेरियल फ्लो डायग्राम. जी काही टोटल प्रोसेस आहे, मटेरियल फ्लोची डायग्राम आहे, ती डायग्राम तिथे आपल्याला कलेक्ट करायची आहे. फिफ्थ वन, जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ साईट सर्वे. जो काही टोटल साईट सर्वे आहे त्यांचं जनरेशन डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. कॉम्प्रेस्ड एअर स्टीम कशी होते, काय होते, ह्या गोष्टी बघायच्या आहेत. 6 वन, सोर्स ऑफ एनर्जी सप्लाय. तुमचा ॲक्च्युअल सोर्स ऑफ एनर्जी सप्लाय काय आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी तुम्ही बाहेरून कुठून इलेक्ट्रिसिटी घेतलेली ग्रिडमधून किंवा सेल्फ जनरेटिंग केलेली आहे, हा सुद्धा बघणं गरजेचं आहे. 7th वन, potential for fuel substitution, process modification and the use of generation system. मग तुमचं स्वतःचं जर काही एखादं डिस्ट्रीब्युशन असेल, जनरेशन असेल, सेल्फ जनरेशन असेल तर फ्युएल सबस्टिट्यूशन काय आहे,
प्रोसेस मॉडिफिकेशन काय आहे आणि तुम्ही कोजनरेटिंग प्लांट वगैरे काही यूज केला आहे का, तर ह्याचा जो काही डाटा आहे तो कलेक्ट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन 8.1 एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम. तुमची एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे, ह्यासुद्धा काही गोष्टी आहेत, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. एनर्जी मॅनेजमेंट प्रोसिजर अँड एनर्जी अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम विदिन द एस्टॅब्लिशमेंट. पूर्ण एनर्जी जे काय आहे ते एनर्जी अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम त्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये घेणंसुद्धा गरजेचं आहे. एक्झिस्टिंग बॅलन्स लाईन इन्फॉर्मेशन अँड रिपोर्ट आर यूजफुल टू गेट अ कन्झम्पशन. ह्याचा रिपोर्ट तयार करायचा आहे टू गेट अ कन्झम्पशन production cost and productivity level in terms of product per raw material inputs. The audit team should collect the following baseline data. मग ह्या सगळ्या गोष्टी बघता टीमनी काही फॉलोइंग बेसलाईन डाटा कलेक्ट करणं गरजेचं आहे. ऑडिट टीम कलेक्ट दिस बेसलाईन डाटा. मग कुठला कुठला बेसलाईन डाटा आहे, तर फर्स्ट वन त्याच्यामध्ये आहे टेक्नॉलॉजी. दिस इज अ टेक्नॉलॉजी, प्रोसेस, यूज अँड इक्विपमेंट डिटेल. ठीक आहे. नेक्स्ट वन सेकंड वन कपॅसिटी युटिलायझेशन. थर्ड वन अमाऊंट अँड टाईप ऑफ इनपुट मटेरियल यूज. फोर्थ वन वॉटर कन्झम्पशन कसं केलं हे बघणं गरजेचं आहे. फ्युएल कन्झम्पशन बघणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन कसं केलं आहे बघणं गरजेचं आहे. सेवन्थ वन स्टीम कन्झम्पशन केलं आहे का हे बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन 8.1 अदर इनपुट सच ॲज कॉम्प्रेस्ड एअर, कूलिंग वॉटर. काय कॉम्प्रेस्ड मेथड कुठली आहे, कूलिंग वॉटरची मेथड कुठली आहे, ती कुठल्या पद्धतीने केलेली आहे. 9th वन क्वालिटी ऑफ टाईप ऑफ वेस्ट जनरेटेड. जे काही तुमचं वेस्ट जनरेट होतं त्याची क्वालिटी काय असेल, त्याचा टाईप कुठला असेल जनरेट झालेला, ते रियूज करू शकतो का, ह्याचा डाटा कलेक्ट करणं गरजेचं आहे. अँड 10th वन पर्सेंटेज रिजेक्शन रिप्रोसेसिंग. पर्सेंटेज रिजेक्शन किती आहे, रिप्रोसेसिंग कशावर करू शकतो का हे बघणं गरजेचं आहे. आणि लास्ट वन दॅट इज 11th वन एफिशियन्सी अँड यील्ड. एफिशियन्सी किती आहे टोटल तुमच्या प्लांटची, आणि यील्ड म्हणजे उत्पन्न. टोटल तुमच्या प्लांटचं उत्पन्न काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी हे जे काही टीम मेंबर्स आहेत, हे जे काही ऑडिट करणार आहेत, ह्या टीम मेंबर्सनी कलेक्ट करणं गरजेचं आहे फॉर द बेसलाईन. ओके, फॉर कम्पॅरिझन पर्पज. आणि ॲक्च्युअल तुमचं जे काही एनर्जी ऑडिट रिपोर्ट आहे तो कोणाला देणार आहे, तर ते जे काही मॅनेजमेंट असणार आहे त्या मॅनेजमेंटला तो रिपोर्ट प्रोव्हाइड करणार आहे. एवढा सगळा डाटा कलेक्ट केल्यानंतर आणि कम्पेअर केल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल समजून येईल की किती कशा पद्धतीने तिथं काय होतं आहे, ते एनर्जी कन्झम्पशन केलं जातं आहे आणि एनर्जी कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे का, किंवा अजून कुठल्या पद्धतीने एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो, अजून कुठले इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, कुठले इन्स्ट्रुमेंट रिड्यूस करू शकतो, कुठले इक्विपमेंट्स ॲड करू शकतो, आणि त्याच्यामुळे तुमचं एनर्जी लॉस कमी होईल, टोटल बिलिंग कमी होईल. आणि त्याचबरोबरीने प्रायर बेसवरती बिलिंग कमी झाल्यानंतर प्रॉपर वेमध्ये तुमची एनर्जी ईच अँड एव्हरी डिपार्टमेंटला वेलली किंवा इक्वली डिस्ट्रीब्यूट केली जाईल. या सगळ्या गोष्टींसाठी आपण ॲक्च्युअल काय करणार आहोत, तर हे एनर्जी ऑडिट ॲक्च्युअली डन करणार आहोत. आणि हे एनर्जी ऑडिट करण्याच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत, किंवा हे एनर्जी ऑडिट कुठे केलं जातं आहे, कसं केलं जातं आहे, तिथे काय काय डाटा कलेक्ट केला जातो, हे सगळं आपण ह्या रिसेंटली टुडेज सेशनमध्ये बघितलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहोत तर अंडरस्टँडिंग एनर्जी कॉस्ट, फ्युएल कॉस्ट अँड डिफरंट थिंग्स और डिफरंट terms which is related to energy audit. Okay, thanks to all of you.